ज्या मोदी सरकारमध्ये हिंदूवर राजनीती होते, आम्ही एक हिंदूची पार्टी आहोत असं बोललं जातं. त्याच मोदी सरकारने हिंदूचं तुष्टीकरण करण्याचं ठरवलं आहे का? मित्रांनो, मी असं का बोलतोय तर याचं कारण आहे जो काही नवीन UGCनं नियम आणला आहे त्याबाबत. लक्षात घ्या, सुरुवातीला आपण पाहूयात UGC म्हणजेच काय? UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. म्हणजेच देशातील कॉलेज कशा पद्धतीने चालवायची, त्यांना कोणत्या निकषावर ग्रँट द्यायचा, त्याचबरोबर त्या कॉलेजमध्ये कशा पद्धतीचे नियम असले पाहिजेत, विद्यार्थी कसं राहायला पाहिजे, त्यांचा अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, या संबंधीचे संपूर्ण नियम हे UGC बनवत असतं. मित्रांनो, याच UGCने म्हणजेच मोदी सरकारने सध्या जो नियम आणला आहे तो खूप भयानक नियम आहे. यावरती माझा दुसरा व्हिडिओ आहे. जे मोदी साहेब किंवा BJP सरकार म्हणत असतो की सबका साथ सबका विकास, तर याच्यामध्ये सबका साथ कुठं आहे, विकास तर नाहीच, परंतु सबका साथ देखील हे गव्हर्नमेंट देत नाही असं आपणास म्हणावं लागेल. मित्रांनो, यामध्ये SC, ST आणि OBC च्या हक्काचं संरक्षण करण्यात आलं आहे. हक्क म्हणजेच कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर सपोज एखादी घटना घडली, तक्रार आली, भांडणे झाली किंवा काहीही झालं, दंगा झाला, तर त्या ठिकाणी SC, ST आणि OBCचे विद्यार्थी जनरल आणि सवर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये तक्रार करू शकतात. ही तक्रार एका पॅनलद्वारे रिव्ह्यू करून 15 दिवसाच्या आत रिपोर्ट देखील दिला जातो. मला वाटेल की हे सर्व गोष्टी बरोबर आहेत, परंतु यामध्ये सवर्ण आणि जनरल विद्यार्थ्यांच्या हक्काचं काय? हे विद्यार्थी दोषीच आहेत किंवा ग्रँटेडच घेतलं आहे की हेच विद्यार्थी दोषी असू शकतात? म्हणजेच या विद्यार्थ्यांना या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. या विद्यार्थ्यावरती हे SC, ST आणि OBCचे विद्यार्थी तक्रार करू शकतात. तर मुळात पाहता या नियमाचा गैरवापर करू शकतो, राग काढण्यासाठी, द्वेष काढण्यासाठी या नियमाचा वापर होऊ शकतो. मुळात पाहता हे सर्व हिंदू आहेत. SC, ST, OBC, जनरल आणि सवर्ण हा संपूर्ण हिंदूचा गट आहे. तर अशा पद्धतीची कृती किंवा नियम आणून तुम्हाला यांच्यामध्येच तुष्टीकरण करायचं आहे का, किंवा यांच्यामध्येच फूट पाडायची आहे का, किंवा BJP सरकार, मोदीजीचं सरकार फक्त OBCच्या मतावरतीच टिकून आहे का, असा देखील प्रश्न इथे उपस्थित होत आहे. विद्यार्थी या नियमाच्या दडपणाखाली आहेत आणि हा जर नियम लागू झाला तर याचा गैरवापर देखील तितकाच होऊ शकतो, यामध्ये शंका नाही आहे. मित्रांनो, या नियमाला विरोध करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.